नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते। तर आरटी अंतर्गत दुसरी निवड यादी लागलेली आहे, पण याची काही स्पेशल अशी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे पालकांना केवळ अर्जाची स्थिती ॲप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला देखील तुमचा नंबर लागलेला आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता। याजवळ तुमची जर निवड झाली असेल तर तसा मेसेज देखील तुम्हाला आला असेल। तर ज्यांची निवड दुसऱ्या निवड यादीमध्ये झालेली आहे तर यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी 18 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत सर्व पालकांना मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी हे अर्ज जे तुमचे फॉर्म आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत, जवळच्या शिक्षण विभागामध्ये सबमिट करायचे आहेत। हे तर अनेक पालक विचारत आहेत की याच्यानंतर पुन्हा तिसरा राऊंड लागतो का? तर तिसरी निवड यादी देखील येते, पण याच्यामध्ये शाळानुसार किती जागा रिक्त राहतील, दुसऱ्या लिस्टमध्ये ज्यांची नावं आहेत तर यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळ देण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये काही विद्यार्थी अपात्र ठरत असतील तरच प्रत्येक शाळानुसार पुढची यादी लागत असते। त्यामुळे जोपर्यंत शाळांच्या जागा फुल होत नाही आहेत तोपर्यंत ही प्रोसेस पुढे चालू राहते। तर अशा प्रकारे प्रत्येक शाळेमध्ये किती जागा रिक्त आहेत यावरतीच ही पुढची निवड यादी डिपेंड आहे। जर जागा रिक्त राहिल्या नाहीत तर त्या शाळांमध्ये पुढील राऊंड होत नसतात, ज्यांच्यामध्ये रिक्त राहतील तेच राऊंड पुढे होत असतात। तर अशा प्रकारे दुसरी निवड यादी लागलेली आहे। त्यामुळे ज्यांचं नाव यामध्ये आहे त्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे पडताळणी करून जवळच्या असणाऱ्या शिक्षण विभागामध्ये संपूर्ण कागदपत्रे सबमिट करायचे आहेत आणि त्यानंतरच तुमचा फॉर्म सबमिट होईल, डॉक्युमेंट अप्रूव्ह होतील आणि त्याच्यानंतरच तुम्हाला शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे। पोर्टलवरती या लिस्ट स्पेशल दिसत नाही आहे, त्यासाठी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून अर्जाची स्थिती ॲप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबचा वापर करून तुम्ही हा फॉर्म चेक करू शकता। तर अर्ज देखील आता कन्फर्म होण्यास सुरुवात झालेली आहे, पोर्टलवरती तुम्ही पाहू शकता। तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।